रिओचा वाढदिवस आम्ही यावेळी खारघरमधल्या आशालय या अनाथ आश्रममध्ये साजरा केला. माझी फॅमिलीमध्ये जाऊबाई, मम्मी, पप्पा आम्ही सगळेजण गेलो आणि तिथे मी एक स्लॉट बुक केला होता इव्हिनिंगचा. त्या मुलांना स्नॅक्स वगैरे होता त्या स्लॉटमध्ये आणि मी केक कटिंग केली. म्हटलं आपण नेहमी घरी सेलिब्रेशन करतो, यावेळेस तिकडे जाऊन करू. ही मुलं शाळेतनं जस्ट आली होती, त्यांनी कपडे पण चेंज केले होते, पण आम्हाला घाई असल्यामुळे लगेच आम्ही केक कटिंग करून घेतली. पण खरं सांगू, केक कापता कापता मला इतकं भरून आलं होतं ना, मला आणि माझ्या जाऊबाईंना देखील. पण आम्ही तेवढं कंट्रोल केलं, कारण की आपली मुलं 2 मिनटं डोळ्यासमोरनं कुठे गेली की आपल्याला चैन पडत नाही. आज ह्या मुलांना त्यांचे आईवडील नाही आहेत, ते त्या आश्रममध्ये कसे राहतात, तरी त्याच्या चेहऱ्यावर किती आनंद होता. पण एक त्या आनंदामागे थोडंसं दुःख होतं. ते एक आई असल्यामुळे मला कळत होतं की त्या मुलांना काय वाटतं आहे, आमचे आईवडील नाही आहेत. त्यामुळे खरंच ना, आपण असा विचार करतो की आपण वाढदिवस सेलिब्रेट करू, हे ते करू, फोटोज काढू. पण मला असं वाटतं असं न केलेलंच चांगलं राहील. त्यापेक्षा आपण त्यांना तिथे काहीतरी उपयोगाची वस्तू येईल ती आपण त्यांना तिथे दिली पाहिजे, की त्यांना खायच्या वस्तू त्या आवडत त्या दिल्या पाहिजे. तिकडे जाऊन सेलिब्रेशन करणं मला तरी चुकीचं वाटतं. त्यामुळे मी ह्या वर्षी रिओचा वाढदिवस घरीच सेलिब्रेट केला. म्हटलं नको, तिथे गेल्यानंतर वेगळाच फिलिंग येते एकदम. आणि मग मी ह्यावेळेस घरातच मम्मी पप्पा, माझ्या फॅमिलीला यायला नाही जमलं, फक्त मम्मी पप्पा माझे आले आणि मग आम्ही घरातच केक कटिंग केली. नेबर्स आहेत त्यांना बोलवले आणि केक कटिंग केली. रिओ मस्त एन्जॉय करत होता वाढदिवस. आणि मम्मीने असं ऑप्शन केलं. तो इतका एक्सायटेड होता सकाळपासून, रात्री पण 12 वाजता केक कापलेला. आणि मग त्याला सांगितलं सगळ्यांना नमस्कार करत होता. आणि मग मम्मी पप्पा आमच्या सगळ्यांना आंटी त्याला नमस्कार वगैरे केला. रिओ म्हणजे माझा मुडी आहे, तर मूड असेल तेच तो करणार, मी किती काय सांगू. म्हटलं हॉटेलला जाऊन केक कापण्यापेक्षा आजूबाजूचे त्यांना बोलवलं छान वाटेल. सो मग मी केक कटिंग केलं. फ्रेंड सर्कलला कोणाला सांगितलं नाही, कारण की म्हटलं आम्हाला बाहेर जायचं होतं आणि त्यामुळे एखादं बोलायचं नाही वाटत. फॅमिलीमध्ये कोणालाच इन्व्हाइट नाही केलं. जस्ट आम्ही केक कापला आणि निघालो आम्ही जेवायला गेलो. स्पेशल दिवस आहे, सो गेलो बाहेर जेवायला. घरापासून जवळच अगदी 5 मिनिटावर मस्त रेस्टॉरंट झाली. मुलांच्या नातवंडाचा वाढदिवस तेवढंच एक सेलिब्रेशन असतं. म्हणजे बघा ती मस्त मूडमध्ये बड्डे बॉय. मग सगळ्यांना घेऊन निघालो आणि मग चालत चालत थोडं शूट केलं मी. लॉबी वगैरे किती मस्त, एकदम मोठं हॉटेल. रिओला त्याच्या बाबांनी बर्थडे गिफ्ट वॉच घेतली, तर त्याचं नुसतं वॉचकडेच लक्ष, व्यवस्थित लागलं की नाही, सारखा आपला हात घेऊन दाखवत असतो. एवढा मोठा एंट्रान्सच आहे. मुलं गेली मग राईड्समध्ये बसायला. छोटे छोटे झोपाळे वगैरे आहेत तिथे. हे बघा, वरती आणि खाली असं दोन सेक्शन आहेत. थोडंसं जे आम्ही ते गार्डनमध्ये गेलो, मुलं त्या झोकाळ्यात खेळत होती. रिओला खूप मजा आली. मस्त छान आहे पण हॉटेल एकदम मस्त वाटतं, एकदम फ्रेश मोठं हॉटेल आहे. असं म्हणजे असं आतमध्ये 4 भिंतीमध्ये बंद असं नाही, असं मोकळं मोकळं एकदम मस्त वाटत होतं.
मला रील करायची होती पण तिथे अंधारच होता, मग म्हटलं जाऊ दे. जाऊन वरती आम्ही बसलो फायनली आणि पप्पाने म्हटलं बघा तुम्ही तुमच्या आवडीने द्या काय ऑर्डर द्यायची. सो मग पप्पा बघत होते काय म्हटलं मला काय समजतं तुम्हीच सांगा. म्हटलं तुम्हाला काय सांगायचं तुम्ही सांगा. शेवटी आम्हीच दिले ऑर्डर, पप्पा फक्त बघत बसले. तुम्ही जे मागवाल ते आम्ही खाऊ असं पप्पांचं होतं. बाहेर काय यायचं, एक दिवस सेलिब्रेट करायचा असतो की हा स्पेशल दिवस आहे. सो त्यानिमित्ताने फक्त बाहेर यायचं असतं. नाही तर काय आपण जेवण नेहमी घरी जेवतोच, बाहेर पण नेहमीच जातो. पण बड्डेचं थोडं स्पेशल वाटतं, मुलांना पण जरा बरं वाटतं माझा वाढदिवस आहे बाहेर घेऊन गेले. काय नाही, मग आम्ही ऑर्डर दिली आणि मग आले लॉलीपॉप. छान, टेस्ट पण छान आहे. चिकन हंडी आणि प्रिन्स हे काही खात नाही, मग त्याला नूडल्स मागवले, व्हेज नूडल्स. तो नॉनव्हेज अजिबात खात नाही. सो मग ते नूडल्स त्याला घेतले, खाल्लं आम्ही. मुलांनी खूप मजा केली, जेवणाकडे लक्षच नव्हतं. प्रिन्स आणि रिओ नुसतं खेळत होता, खालीवर चालू होतं. नंतर मग जेवले मम्मी पप्पा आम्ही सगळे. जेवून मग मी रिओला भरवलं आधी, मी जेवले आणि मग नंतर आम्ही निघालो. आणि पप्पानी बघा आम्ही जेवलो, जे राहिलं होतं ना ते सगळं जेवण पण बाकी होतं, सगळं संपलं नाही, ते पण त्यांच्या डॉगीसाठी, म्हणजे आम्ही काही पाळलेले डॉगी नाही आहेत पण सोसायटीच्या बाहेर जे असतात त्या डॉगीसाठी पप्पा घेऊन आले. म्हटलं कशाला घेताय, नाही म्हणे हे फेकूनच देणार ना, ते लोक खातील. म्हणजे पप्पांचं इतकं म्हणजे प्रेम ना कुत्री मांजऱ्यांच्यावर खूप. मुलं परत जाऊन खेळत होती. म्हटलं चला बाद झाला आता, लेट झाला, 11 वगैरे वाजून गेले होते. सो मुलांना परत घ्यायला गेलो. चला मुलांना काय खेळायला तेवढीच मजा. आणि मग नंतर बसलो गाडीत आणि मग घरी जायला निघालो. तिथून काय अगदी 5 मिनिटातच आम्ही घरी पोचतो. सो अशा प्रकारे दिवस बड्डे सेलिब्रेट झाला. टाटा, बाय बाय.